रामकृष्ण हरी मंडळी. तर मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. इतका वैताग आलाय ना मला शिवमचा. खरंच शिवमचे पप्पा म्हणजे माझे कारभारी जे असेल ते ताटात वाढलेलं खातात, पण शिवमचा खरंच लय अवघड काम आहे. आता आज गेलाय तो 6 वाजलेत, आत्ता 6 वाजलेले आहेत गडाळामध्ये. तर काय करावं डोकं चालवं म्हणून बाहेर जाऊन मी भाजी आणलेली आहे. तरी मी काल फ्रँकी काय म्हणतात ते चपातीची फ्रँकी बनवली होती, सगळे व्हेजिटेबल्स घालून. परत काय त्याला वाटेल ते सारखं बनवतेच, पण आता आज म्हणलं आज चांगलं कर. आता चांगलं करायचं म्हणजे काय करायचं नेमकं मला कळत नाही आहे. त्याच्या काय अपेक्षा असतात, वेगवेगळ्या भाजी आवडते म्हणून. तो हॉस्टेलमध्ये कसं होतं, आमच्या हॉस्टेलमध्ये अख्ख्या भाज्या फिरवत होते. मुलं समाधानी कधीच नसतात की नाही सांगा. आपल्याला सासरला गेल्यावर माहेरला जावं वाटतं, माहेरला गेल्यावर सासरी जावं वाटतं. इतके दिवस म्हणायचं त्या हॉस्टेलमध्ये काही धड्याचं जेवण मिळत नव्हतं, आणि आता म्हणतो हॉस्टेलमध्ये कशी वेगवेगळ्या भाज्या करतो ते तू नाही तशा वेगवेगळ्या भाज्या करत. त्याच्या पप्पाला आवडती रस्सावाली भाजी, ह्याला आवडती घट्ट भाजी, अशी सुक्की भाजी ह्याला आवडते. आता बघा सकाळी, आता दाखवते मी तुम्हाला सकाळी मी काय भाजी केली. असं तर मोबाईलवर रील बघतो तर म्हणतो शेवगा चांगला असतो खाल्लेला, शेवग्याची भाजी खायला पाहिजे. मग ही शेवग्याची भाजी आहे आणि चपात्या होत्या. आता इथं गुलाबजाम आहेत जे वरचे आंटी आहेत त्यांनी दिले. आता इथं भजी होती, भजी नाही खायल्यासारखी, थोडेसे कच्चे होते भजी, त्यामुळे नका खाय ना भजी, पण त्यांनी खायला पाहिजे होतं. जेवलंच नाही आज दिवसभर. आता हे म्हटलं काहीतरी आयडिया म्हणून मग मी आता जाताना वाटाणा भिजायला घातला. हा दुपारी 2 वाजताच वाटाणा आणि थोडीशी डाळ भिजायला घातलेली आहे, की जेणेकरून म्हटलं मला पावभाजीमध्ये डाळी वाटाणा खूप सारा आवडतो. शिमला मिरची आणली, टोमॅटो आणलाय आणि फ्लावर 80 होता, आज 70 रुपये झालेला आहे टोमॅटो. आणि ठीक आहे, जाऊ दे, आता सगळंच महाग होते. मग टोमॅटो तर आपल्या शेतकऱ्यांचा आहे ना, एवढं काय वाईट वाटून घ्यायचं आहे तर आहे. मग 1 किलो टोमॅटो आणला, 70 रुपयाचा फ्लावर आणला आणि शिमला मिरची आणलेली आहे. बाकीचं बटाटा वगैरे माझ्याकडे आहे. आता सगळे सारखेच करतात, रेसिपी थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी असती. कोण कच्ची केळं पण घालतं. मी आता म्हणजे आता नव्याने रेसिपी पाहिली की कोण कच्ची केळं पण घालतं. तर तुम्ही कच्ची केळं घालता का पावभाजीमध्ये? घालत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण मी बटाटाच घालणार आहे. आता सगळं कापून वगैरे घेते, कारण तो 6:30 पावणे 7 पर्यंत येतो. म्हणजे मग मी रेडी करून ठेवते. आणि खरंच तो जेवलेला नाहीये, त्यामुळे मला तो येईपर्यंत पावभाजी रेडी ठेवायलाच पाहिजे. तर आपण बघू, मी तुम्हाला दाखवते पुढं काय काय कटिंग केलं किंवा शिजायला घातल्याच्या नंतर दाखवते. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. टोमॅटो मी शिजायला घातलेला आहे, याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मीठ आणि टोमॅटो उकडायला घातलेला आहे. आता उकडल्याच्या पहिलं तर मी काय करायचे माहिती आहे का, पहिलं डायरेक्ट पेस्ट करून घ्यायचे, पण आता पेस्ट करायची बंद केली. असं उकडून घेते फक्त. यात ना मी 2 बटाटे घातलेले आहेत आणि बीट घातलेला आहे, परत गाजर घातलेला आहे, फ्लावर घातलेला आहे, याच्यात तूर डाळ आणि वाटाणा पण भिजवून घातलेला आहे. आणि गाजर, शिमला मिरची हे तर कायम आपण, गाजर म्हणजे शिमला मिरची आपण कायमच घालतो, अजून वाटाणा घालतो. पण मी यावेळेस ना बीट घातले, मुद्दाम घातले बीट, कारण बीट शिवमचे पप्पा खात नाहीत. शिवम सगळं खातो, म्हणजे कच्चं भाज्या त्याला खूप आवडतात सगळ्या खायला. बीट पण खातो, गाजर पण खातो, पण शिवमचे पप्पा खात नाही. आणि पोटात सगळं पावभाजी ह्यासाठीच असते, सगळ्या भाज्या ह्याच असाव्या आणि मग त्यातलं आपल्याला सगळं मिळावं म्हणूनच असतात भाज्या, ह्यासाठी सगळ्या पोटात जाव्यात. सगळ्यात आपलं जीवनसत्व आहे म्हणून मी आज गाजर आणि हे त्यात ॲड केलं आहे, गाजर आणि बीट. तर दरवेळेस मी घालत नाही, पण आत्ता घातलेलं आहे आणि त्याने रंग पण येईल छान पावभाजीला आणि चवही छानच लागेल. पण आता हा व्हिडिओ उद्या पोस्ट होईल, तोपर्यंत पावभाजी खाल्लेली असेल, कारण हे खातीत का नाही सांगता येणार नाही मला. आता मीठ टाकून हे उकडायला टाकते, मी उकडायला घालते, पाणी घातले. आता 2 चमचे तूर डाळ घातलेली आहे आणि यासाठी, कारण याला थोडंसं दाटसरपणा यावा म्हणून. त्यात मीठ खूप सारं म्हणजे चवीप्रमाणे घालूयात. बाकीचं काही हिंग वगैरे आत्ता घालत नाही, ते नंतर घालते मी. आता आपण लावून घेऊयात पटकन कुकर. अद्रक लसूणची पेस्ट करावी, अद्रक लसूण पेस्ट करायची आहे आणि कांदा कापायचा आहे. कोथिंबीर पण धुवायला ठेवलेली आहे. धुतल्याच्या नंतर स्वच्छ पाण्यात धुवायला ठेवावं लागेल, कारण कोथिंबीर खूप मातीने भरलेली आहे. तर कुकरच्या शिट्ट्या होत आलेल्या आहेत, दोन झालेल्या आहेत. तिसरी मी केलेली आहे जबरदस्तीने. हा एवढा कांदा कापून घेतलेला आहे. त्यात अद्रक लसूणची पेस्ट बारीक केलेली आहे, ह्याच्यात अशीच आवडती मला. आणि ह्याच्यात आता ह्याला पहिल्यांदाच टोमॅटो जे आहे मी असं करून येणार आहे, पण त्याला व्यवस्थित करावं लागेल. टाकून देऊया आपण
पावभाजीला मस्त अशी नेहमीप्रमाणे फोडणी देऊयात. तुम्ही जशी देत असाल तशीच मी पण देणार आहे, एवढं काही विशेष नाही ते. फक्त यावेळेस ऍडेड ना मी गरम मसाला घालणार आहे, कारण गेल्या वेळेस देवेच्या मम्मीने पावभाजी जी दिली होती त्याची शिवमला टेस्ट खूप आवडली होती, म्हणून आता त्यात आपण थोडंसं गरम मसाला घालणार आहे. पण माझ्याकडे आहे का नाही गरम मसाला पहिला बघावं लागेल फ्रीजमध्ये, नसेल तर आणूयात. मी पावभाजीचा मसाला म्हटला तर माझ्याकडं MDHचा पावभाजी मसाला आहे, MDHचा. आणि गरम मसाला आता सध्याला तर नाहीच आहे. चाट मसाला आहे, अद्रक लसूण घातलेला आहे, थोडीशी जिरा मोहरी कढीपत्ता घातलेला आहे फोडणीला, अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक कापलेला कांदा याच्यात टाकलेला आहे. इथं टोमॅटोची पेस्ट ह्याच्यामध्ये केलेली आहे, टोमॅटोची प्युरी. कांदा मस्त फ्राय झाला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी नंतर टोमॅटोची प्युरी. आता इकडं खूप सारी कोथिंबीर कापून ठेवलेली आहे, अर्धी आत्ता ह्याच्यात टाकूयात आणि बाकीची नंतर वरून भुरभुरूयात. आता एवढा मसाला घेतलेला आहे, हळद घेतली, हिंग घेतलाय, थोडासा गरम मसाला टाकला आहे, MDHचा पावभाजी मसाला आहे. कांदा कापून ठेवलेला आहे, लिंबू 4 चिरून ठेवलेले आहेत. आता काकडी नंतर कापूयात. इकडं आहे आपली तयारी ती पावभाजीची एवढ्या मेहनतीने. आणि हा पोरगा तू कुठं चाललाय रे आता? हा, मित्राच्या पूजेला. बघितलं किती नालायक पोरगा आहे माझा. आणि एवढ्या मी जर नाही म्हणले असते ना पावभाजी करायला तर म्हणला असता लय बघती मम्मी तू. कशाला बघती, कशाला बघती? मी पैशाला बघती. पैसे काय मला माझ्या मड्याला लावायला ठेवायचे तो. नाही जमत. आता पूजेला चालला तर जेवण शास्त्र असतं, चालल्यावर किंवा लग्नाला चालल्यावर जेवण करणं हे शास्त्र असतं, बरोबर आहे का नाही? तर जेवायचं गपचूप. काय काय बोलणार होता? बोल की. गेल्यावर जेवून यायचं, सकाळी पावभाजी खायची. काय आमची आई? अरे बाबा, अरे ती संध्या मावशी आणि ती गोटी मावशी कोणाचं बी लग्न असलं ना शाळेतनं पळून जायच्या. नाही आमची आई, मी नाही कधी गेले बा कोणाचं फुकट, तर कधी बिना बोललं तर कधी जेवाय गेलेच नाही. पण ती गोटी मावशी आणि संध्या मावशी कुठं बी जेवाय जायच्या. कोणाचं लग्न असलं निघाल्याच जेवाय, कोणाचं लग्न असलं निघाल्याच जेवाय. बापरे, लय गरम झालंय. सगळं उकडून घेतलेलं आहे, हे छान असं उकडले. आता काय काय नाही उकडलेलं ते मी काढून घेते आणि परत ह्याच्यात घालून घेते. चांगलं हे उकडलेलं आहे आता. आणि ही पण चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजलेलं आहे. त्याला आता मसाला छान परतून घेते आणि मग त्याच्यात घालते हे पावभाजीचं सगळं पाणी. पावभाजीच्या सगळ्या भाज्या. हा, 7 रुपयाला यायचे आपल्याला, आपण 9 रुपयापर्यंत विकत होतो. तर पोराला सांगते मी की लादी घेऊन ये, पावभाजी तयार झालेली आहे. बटर टाकी त्याच्यात. हा टाकू, घे ना फ्रीज मधलं बटर. तर झालं, नवरदेव तयार झाला माझा. बघू इकडे, बघ इकडे बघ. माझी फेक स्माइल देते, ओरिजिनल स्माइल दे जरा बरीपैकी. दर काय संबंध नालायक कुत्रा. आणलेले आहेत शिवमी. तवा गरम करायला ठेवूया आणि इकडं आपण पाव गरम करून घेऊयात. मी तर म्हणते 4 सुद्धा खूप होतील, कारण शिवमचे पप्पा ज्यावेळेला येतील आणि खूप मोठे मोठे पाव आहेत. आता मस्त ह्याला बटर लावून गरम करूयात. पावभाजी झालेली आहे चकाचक. तयार. तर कशी झाली नंतर सांगते तुम्हाला. आणि मी तर खाऊन बघते. बाय बाय.